अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. निरोप घेते देवा आता आज्ञा असावी, चुकले काही आमचे तर क्षमा असावी. बऱ्याच घरात 1.5 दिवसाचा गणपती असतो, काही घरात 5 दिवसांचा गणपती असतो, तर काही घरात 7 दिवसांचा असतो आणि अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पाची स्थापना केली जाते, सेवा केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती जी काही प्राणप्रतिष्ठा आहे त्याचे प्राण म्हणजे तेव्हा आपण मूर्तीमध्ये प्राण आणतो आणि जेव्हा मूर्ती विसर्जन करतो तेव्हा विसर्जनाचा सुद्धा एक मंत्र असतो. मूर्तीतले जे काही प्राण आहेत ते आपल्याला काढायचे असतात आणि गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं असतं. कारण जेव्हा जोपर्यंत आपण प्राण काढत नाही तोपर्यंत ती एक मूर्ती असणार आहे. ज्या पद्धतीने मूर्तीमध्ये प्राण आणल्याशिवाय त्याच्यामध्ये देवत्व येत नाही, त्याच पद्धतीने आपल्याला मूर्तीमधले प्राण सुद्धा काढायचे आहेत. त्याच्यानंतरच त्याचं आपल्याला विसर्जन करता येतं. आता विसर्जनाचा मंत्र कुठला आहे आणि मेन म्हणजे जे काही पूजेचे सामान आहे त्यांचं काय करावं या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे त्या दिवशी प्रत्येकाने घरातल्यांनी उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे. आणि अगदी एखादा नसेल, आता समजा बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या घरातील कर्त्या व्यक्तीने गणपती बाप्पांची स्थापना केली होती, मग आम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीतला देव पण काढून घेऊ शकतो का? होय, म्हणजे आता पुरुषांनीच करायचं असं नाही आहे. महिला जर असेल तर त्या देखील करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर एक दिवा लावून घ्यायचा आहे. तुम्हाला कुठला पण असेल किंवा जर तुमच्या घरात समई असेल तर तुम्हाला ती समई प्रज्वलित करून घ्यायची आहे. ज्या दिवशी आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत त्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्थात आपल्याला जे काही मोदक आहेत ते करायचे आहेत आणि वरण भात भाजी चपाती नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. हे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी पहिल्या दिवशी जो स्वयंपाक बनवला जातो तोच शेवटच्या दिवशी सुद्धा निरोप देताना मला दाखवला जातो. तुमच्या घरात जी पद्धत असेल ती तुम्ही करावी. आता सगळ्यात आधी गणपती बाप्पांना आपण आता त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेला आहे, अर्थात आपल्याला ते प्राण काढायचे आहेत. मग ते कसं काढायचं ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असताना गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण केले त्याच पद्धतीने आपल्याला अर्पण करायचे आहेत. आता समजा श्रीमद महागणाधिपतये नमः विले पारणार्थ चंदनम समर्पयामी, म्हणजेच गणपती बाप्पांना म्हणायचंय की गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे. नंतर श्रीमद महागणाधिपतये नमः अलंकारार्थ अक्षदाम समर्पयामी हरिद्राम कुमकुम सौभाग्यम द्रव्याद समर्पयामी, म्हणजेच काय तर गणपती बाप्पांना म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे. श्रीमद महागणाधिपतये नमः ऋतुकालात पुष्य समर्पयामी, असं म्हणायचं की गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. श्रीमद महागणाधिपतये नमः धूपम अर्घयामी, म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप अर्पण करत आहे. आणि नंतर श्रीमद महागणाधिपतये नमः दीपम दर्शयामी, म्हणजेच काय तर गणपती बाप्पा मी तुम्हाला दिव्याने ओवाळत आहे. बघा, ज्यांना हे संस्कृतमध्ये म्हणणं शक्य असेल त्यांनी ते म्हणावं, नाहीतर मराठीमध्ये म्हटलं तरी चालेल की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे, असे तुम्ही मराठीमध्ये देखील म्हणू शकता. तरीही ते परमेश्वराला समजतं. तर हे सगळं म्हणून झाल्यानंतर आपल्याला जो काही तुम्ही नैवेद्य गणपती बाप्पांसाठी बनवला आहे तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. मग त्यामध्ये मोदक असेल, मिक्स भाजी असेल, जी तुमच्याकडे परंपरा आहे ती तुम्हाला गणपतीला, म्हणजेच जो काही नैवेद्य आहे तुमच्याकडे बनवला जातो तो तुम्हाला गणपती बाप्पांना या ठिकाणी अर्पण करायचा आहे. चौकोनी मंडळ करायचं आणि त्याच्यावर नैवेद्य ठेवायचा
आणि गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीचे पान आपल्याला माहीत आहे ना की गणपती बाप्पांना आपण नैवेद्याला ठेवत नाही, पण नैवेद्य म्हणत असताना नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा हे असं म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. बघा, सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवशी आपण आचमन केलं, परत आपल्याला आचमन करायची गरज नाही. आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की ज्या पद्धतीने आपण पहिल्या दिवशी आचमन करतो त्याच पद्धतीने आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी सुद्धा आचमन करायचं असतं. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही ती करू शकता. आता हे करून झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आता आरती वगैरे करून झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली गणपती बाप्पांची करून झाली की घरात जो कोणी करता असेल किंवा जर काही कामासाठी गेले असेल तर स्त्रिया सुद्धा करू शकता, पण घरातल्या कर्त्या व्यक्तीने केलं तर अतिउत्तम. तर काय करायचं, आपल्या हातामध्ये अक्षता घ्यावी. अक्षता हातात घेतल्यावर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर त्या अर्पण करायच्या आहेत, पण त्याआधी अक्षता हातात घेतल्यावर एक मंत्र म्हणायचा आहे. देवगणा सर्वे पूजा मादाय माम किम इष्टकाम समृद्ध्यर्थम पुनरपि पुनरागमनाय च. हा मंत्र आपल्याला या ठिकाणी म्हणायचा आहे. आणि त्यानंतर मग ते जे काही अक्षता आहे त्या गणपती बाप्पांवर अर्पण करायच्या आहेत. या मंत्राचा अर्थ असा होतो की हे देवता किंवा हे गणपती बाप्पा, तुम्ही माझी पूजा स्वीकारा, माझ्या मनातल्या माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करा आणि पुढच्या वर्षी लवकर या. म्हणजेच काय की गणपती बाप्पांच्या मूर्तीतले जे काही प्राण आहे ते आपण काढले आहे. आणि हे म्हणून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती अलगद थोडीशी हलवायची किंवा थोडीशी उचलून परत खाली ठेवायची आणि सगळ्यांनी म्हणायचं गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. या अशा आपल्याला गर्जना करायच्या आहेत. आता हे करून झाल्यानंतर जे बाकीचं सामान आहे त्याचं काय करायचं ते पण सांगते की अर्थात प्राण काढल्यावरच त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करायचं असतं. जर तुमच्याकडे शाडू मातीचे गणपती असतील तर ते तुम्हाला नक्कीच घरातच करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे प्लास्टर ऑफ पॅरिस असेल तर ते तुम्ही बाहेर जाऊन स्वच्छ ठिकाणी चांगल्या ठिकाणी तुम्हाला ते विसर्जन करायचं आहे. पण गणपती बाप्पांसमोर काही ठिकाणी शिदोरी देण्याची पद्धत असते. मग तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही फॉलो करावी. आता हे फक्त मूर्ती विसर्जन करतो, पण त्याच्याबरोबर ज्या काही वस्तू आहेत त्यांचं काय करायचं ते पण तुम्हाला सांगते. आता बघा, नंतर आपले गणपती बाप्पांचं विसर्जन करून झाल्यावर आपली जी मूर्ती असणार आहे तर ती सुद्धा म्हणजे तुम्ही इकडे ती सुपारी ठेवली असेल किंबहुना आपल्या घरातील मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही अभिषेक करून घ्यावा. मग ती मूर्ती जागेवर ठेवावी. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे गणपती बाप्पा बरोबर तुम्हाला द्यायचं आहे. हे जे काही नागिनीचे पानं आहेत जे काही तुम्ही ठेवलेलं आहे, आता काही ठिकाणी 5 ठेवली जातात, काही ठिकाणी 1 ठेवलं जातं. मग हे सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पा बरोबर द्यायचं आहे. जी 5 फळं आहेत तर ही 5 फळं सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पा बरोबर द्यायची आहे. काही ठिकाणी असं असतं की रोज गणपती बाप्पाचं फळ बदललं जातं आणि मग त्याचा नैवेद्य हा दाखवला जातो. आणि काही ठिकाणी असं असतं की रोज एक फळ कट केलं जातं आणि त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केला जातो. कारण जेव्हा जर तुम्ही हे 10 दिवस ठेवलं तर ते खराब होऊन जातं. मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही नैवेद्य म्हणून प्रसाद सर्वांना दिला तर उत्तमच. 10 दिवस गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य आपण ठेवतो, अर्पण करतो, तो सुद्धा आपल्याला गणपती बाप्पा बरोबर द्यायचा असतो. मेन म्हणजे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पा बरोबर द्यायचे आहेत. मेन म्हणजे कळशातल्या पाण्याचं काय करायचं तर बघा, कळशातलं पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी कुठल्याही झाडाला अर्पण करून द्या, तुळस सोडून. जे काही नागिनीची पानं आहेत तर ते सुद्धा निर्माल्यात जाऊन द्यायचे आहेत. आपण पत्रीचा सुद्धा वापर केला होता तर ती पत्री सुद्धा तुम्हाला निर्माल्यात जाऊन द्यायची आहे. आणि जे खाली तांदूळ इथे ते तांदूळही थोडेसे पक्षाला टाकू शकता आणि बाकी तुम्ही स्वतः आपल्या घरात घेऊन
म्हणजे घरात वापरण्यासाठी घेऊ शकता। याच्यामध्ये आपण जे काही रुपया सुपारी ठेवली आहे ती सुपारी तुम्ही स्वच्छ करा आणि नंतर तुम्हाला जेव्हाही कलश स्थापना करायची असेल तेव्हा तुम्ही करू शकता। तो 1 रुपया सुद्धा तुम्ही नंतर वापरू शकता। जो नारळ आहे तो तुम्हाला फोडून प्रसाद म्हणून सगळ्यांना खायचा आहे। जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी बाहेर जातो तेव्हा सुद्धा हा नारळ फोडला जातो आणि प्रसाद म्हणून आपण तो सगळ्यांनाही देऊ शकतो आणि आपणही ग्रहण करायचं असतो। बघा, गणपती बाप्पा जेव्हा आपण विसर्जन करत असतो, विसर्जनाला जेव्हा जाता तेव्हा तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करत असता। जर गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तरी सुद्धा सूक्ष्म स्वरूपात ते आपल्या घरामध्ये असतात। म्हणून जेव्हा आपण सगळं विसर्जन करतो गणपती बाप्पांची मूर्ती, तेव्हा लगेच ही मखर किंवा ही काही जी सजावट आहे ती काढून घेण्याची घाई अजिबात कोणी करायची नाही, कारण सूक्ष्म स्वरूपात गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान असतात। अशा वेळेमध्ये लाइटिंग सुद्धा आपल्याला चालू ठेवायच्या आहेत। तुमच्या घरात जर तुम्ही अखंड दिवा लावणार असेल किंवा गणपती बाप्पांच्या वेळेस जो दिवा लावला जात आहे तर तो दिवा किंवा समई असेल तो रात्रभर तेवत राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, कारण अर्थात गणपती बाप्पा त्या दिवशी सुद्धा तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात। आता जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जातो तेव्हा हे जे जानवं आहे, जोड आहे आणि कापसाचं वस्त्र आहे ते सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांसोबत त्या विसर्जनासाठी द्यायचं आहे। जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी देता, कारण आजकाल मूर्ती दानही केली जाते, मग अशा वेळेस ते तुम्हाला माती देता किंवा मग थोडंसं एक दगड वगैरे देतात, मग ते तुम्ही इथेच ठेवायचं आणि विसर्जन करून आल्यावर सुद्धा आपल्याला इथेच गणपती बाप्पांची आरती सुद्धा करायची असते। आणि गणपती बाप्पांची मूर्तीवर जे काही खालचे तांदूळ आपण ठेवलेले असतात, अक्षदा असते, ते सुद्धा आपल्याला थोडेसे धान्यात टाकून आणि बाकीचे पक्ष्यांना टाकून या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। अर्थात जे लोक शाडूची मातीचा गणपती घरातल्या घरात विसर्जन करणार आहेत तर त्यांनी काय करायचं, तर बघा त्यांची मूर्ती घरातच विसर्जन होणार आहे, म्हणजेच मग त्यांना इथे काही ठेवण्याची गरज नाही, कारण अर्थात आपली मूर्ती आपल्याच डोळ्यासमोर आपल्याच घरात ती विसर्जन होणार असते, मग त्यांना असं वेगळं काही करायची गरज नाही। या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना बाप्पाचा निरोप घ्यायचा आहे। मध्ये जास्तीत जास्त गणरायाची तुम्ही सेवा करा, गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा, जेवढं जास्त शक्य होईल तेवढी जास्त सेवा घरात करा। शांतता कशी राहील याची काळजी घ्या। अर्थात आपल्या घरात पाहुणे स्वरूपात साक्षात गणपती बाप्पाच आलेले आहेत, त्यांची पूजा करणं, त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। आणि जेव्हा गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहेत, अर्थात ते फक्त आणि फक्त मला फक्त सुख देणार आहेत आणि आपलं जे काही दुःख आहे, जे काही संकट आहे, जो काही त्रास आहे ते सगळं घेऊन जाणार आहेत। म्हणून जास्तीत जास्त गणरायाची सेवा करायला चुकवू नका। तर आजच्यासाठी फक्त इतकंच। झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत।